विनोद कुलकर्णी जोडले गेलेले आहेत। विनोदजी, आपण हा सध्या व्हिडिओ बघतोय, तुम्हाला काळं फासण्यात आलेलं आहे, नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी? मी प्रकाशन कट्ट्यावर काही पुस्तकाचं प्रकाशन करून बाहेर पडत होतो। त्या दरम्यान काही हल्लेखोरांनी माझ्या डोळ्यात केमिकल सारखं काहीतरी काळं टाकलं। त्यांच्याकडे काही कोयत्यासारखी शस्त्र सुद्धा होती आणि तुला संपवतो वगैरे भाषा वापरण्यात आली आणि डोळ्यात गेल्यामुळे पुढचं मला काही समजलेलं नाही। पण उपचार घेऊन पुन्हा मी संमेलन स्थळी आलेलो आहे। मी एक तर सरकार विरोधी सुद्धा हिंदी सक्तीवरून भूमिका घेतलेली आहे। वेगवेगळ्या लढाया सरकार विरुद्ध काही संघटनांविरुद्ध आमच्या सुरू आहेत आणि कशातून हा हल्ला झाला हे काही मला समजून येत नाही आणि हल्ला केलाय का कुणी करायला लावलाय हेही काही समजून येत नाही आणि मला असं वाटतं की पोलीस याचा योग्य तपास करतील आणि या घटनेत मला न्याय देतील। हो विनोदजी, तुम्ही म्हणताय की शस्त्र घेऊन तो कार्यकर्ता आलेला होता, का नेमका त्याने हल्ला केला असं असं तुम्हाला वाटतं? नाही, मला माहिती नाही नेमकं माझ्यावर का हल्ला केला त्यांनी। म्हणजे मला आता काही सांगता येत नाही, कारण हल्ल्यापूर्वी काही त्यांनी बाकीच्या गोष्टी माझ्याशी चर्चा केलेल्या नाही। अचानक मी एकटा बघून त्यांनी माझ्यावर हल्ला केला। एकच मित्र माझ्यासोबत होता। काही काळाच्या आत तो हल्ला झाला आणि मग हल्लेखोर तिथनं गेले, त्यातल्या कुणाला तरी पोलिसांनी ताब्यातही घेतले असं समजतंय मला। विनोदजी, खरं तर संमेलनाला विरोधातून हे सगळं घडलंय का असं तुम्हाला वाटतंय का? हो, आधीपासून संमेलन उधळून लावू अशा धमक्या येत होत्या। विश्वास पाटलांसंदर्भात सुद्धा धमक्या येत होत्या आणि ह्या सगळ्या धमक्यांचा परिणाम होणार नाही असं वाटत होतं। शेवट काय धमक्या येत राहतात। एक तर मी मराठी भाषेची सेवा करतोय, साहित्याची सेवा करतोय आणि ह्यामध्ये माझे प्राण गेले तरी मला त्याची काळजी नाही। प्राण गेले तरी ती सेवा आपण करत राहू। शेवट आम्ही काही चांगलं काम करतोय, मातृभाषेसाठी काम करणं, लढणं हा काही गुन्हा नाही या देशामध्ये। त्यामुळे त्या पद्धतीच्या माझ्या भूमिका आहेत आणि भूमिकेचा विरोध भूमिकेने करायला पाहिजे। प्राण घेऊन एखाद्याचा करणं चुकीचं। विनोदजी, जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला होता, तुम्ही हल्लेखोराला ओळखलाय का आणि कोण सतत धमकी देत होतं? हल्लेखोराचा चेहरा लक्षात आहे माझ्या, फक्त मी काही त्याला ओळखत नाही। मी आधी कधी भेटलेलो नाही, बघितलेलं नाही। विनोदजी, खरं तर गुरुवारपासून हे साहित्य संमेलन सुरू झालंय, मुख्यमंत्र्यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती, त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। तुम्ही म्हणताय की धमक्या तुम्हाला सतत येत होत्या, कोण नेमकं धमकी देत होतं? वेगवेगळ्या संघटना होत्या की संमेलन उधळून लावू वगैरेची भाषा होत होती। आता आमचं भूमिका अशी की पोलिसांनी त्यात तपास करावा, नेमकं कुणी हल्ला केला हे शोधून काढावं। पण तुम्हाला कोणावर संशय आहे या सगळ्या प्रकारात? नाही, आता मी संशय व्यक्त करू शकत नाही, कारण एक ते हिंदी सक्तीवरून वाद चाललेले आहेत। सरकार विरोधात आम्ही हिंदीवरून लढतोय। महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काही सरकारी हस्तक्षेप आहे, त्याच्यावरून सुद्धा आम्ही लढतोय। अनेक ठिकाणी किंवा इतकं चांगलं संमेलन, शतकपूर्व संमेलन आम्ही घेतोय, कुठल्याही भाषेत असं संमेलन होत नाही। कदाचित हे संमेलन चांगलं होतंय, गेल्या काही वर्षात संमेलनाकडे पाठ लोकांनी केली होती, पण आता गर्दीचे लोंढे वाहत आहेत। त्यामुळे नेमकं कशातनं हल्ला झाला हे काही समजून येत नाही। का नेमका याला विरोध होतोय विनोद कुलकर्णी सर? कारण हिंदुत्वाचा चेहरा दिलाय यामध्ये, त्यामुळे विरोध केला जातोय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हिंदुत्ववादी चेहरा आहे असं नाही म्हणता येत, कारण आम्ही काही कुठल्याही असे गटातटाची अभिव्यक्ती नाही। आमच्या भूमिका या सर्वसमावेशक आहेत। संमेलनाचा आयोजक म्हणून असेल, महामंडळ म्हणून असेल, आमच्या भूमिका सगळ्या सर्वसमावेशक आहेत आणि संमेलनाला काही हिंदुत्ववादी चेहरा दिलेला नाही। सरकारची मदत असते, त्यामुळे सरकारच्या प्रमुखांना बोलवणं आमचं काम आहे आणि त्यामुळं हिंदुत्ववादी चेहरा दिलाय वगैरे असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे। सर्वसमावेशक संघटनेची आमच्या भूमिका आहे, महामंडळाची सुद्धा सर्वसमावेशक भूमिका आहे त्याच्यामध्ये। बरं विनोदजी, जेव्हा हल्ला झाला तेव्हा एकच जण त्या ठिकाणी होता का, इतर काही जण सुद्धा होते का आणि त्यांच्याकडून नेमक्या काय घोषणा दिल्या जात होत्या? त्याच्याबरोबर लोक होते, कोयत्यासारखं शस्त्र मला दिसलं, त्यामुळं होते लोक त्यांच्याबरोबर। म्हणजे बरं, अजूनही जे कार्यकर्ते होते, अजूनही त्या व्यक्तीसोबत इतर लोक होते, त्यांच्याकडे पण शस्त्र होती? होते। हा, होती। आणि काय घोषणा नेमक्या दिल्या जात होत्या? कारण संमेलनाला विरोध सुद्धा आपण बघतोय मागील काही दिवसापासून, काय घोषणा होत्या त्यांच्या? नाही, तुला संपवतो वगैरे अशी भाषा त्यांनी वापरली। तुला ठेवत नाही, जिवंत ठेवत नाही, संपवतो अशी भाषा वापरली। विनोदजी, आपण बघतो हा सगळा प्रकार घडलेला आहे, साहित्य संमेलन सुरू असतानाच अशा प्रकारे घटना घडणं, तुमची आता भूमिका काय असणार आहे हा सगळा प्रकार बघता? नाही, आता आम्ही पोलिसांवर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे। आम्ही तक्रार देतोय आमची आणि पोलीस योग्य तपास करतील आणि कडक शासन करतील अशी आमची भूमिका आहे। कारण लोकशाहीत विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे। त्यामुळे विचारांची लढाई विचारांनी व्हावी, पण आता शस्त्रानं होणार असेल तर काय, आपण फक्त न्याय मागू शकतो, आपल्या हातात बाकी गोष्टी नाही।
नक्कीच. विनोदजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय. खरं तर या सगळ्या संदर्भात पोलीस नेमका काय तपास करतायत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल. विनोदजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघितलं, अनेक जण होते, एकच कार्यकर्ता नव्हता, अनेक जण होते, त्यांच्या हातातही शस्त्र होती असं स्वतः विनोद कुलकर्णी यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे.